परिचय बताइए, क्या विषय में आप यहाँ पे आमरण उपोषण पे बैठे हुए? मैं फेरोज कासम सय्यद, धारूर जिल्हा बीड. और साठी बसलेले आहेत. या ठिकाणी आमचे मित्र आसिम सादेक जरगर यांनी प्रशासनाला वेळोवेळी सांगून कागदपत्रे पुरावे पूर्ण देऊन त्यांनी वारंवार एनएलोट बोगस असल्याची माहिती दिली. त्या ठिकाणी जी एनएलोट केलेला आहे ते एनएलोटच्या ओपन पेस, स्टॅच्यू, रस्ता या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभा केल्या, तेही शासनाला त्यांनी दाखवून दिलं. हे एनएलोट कसं बोगस केलं की जे की धारूरचा नकाशा आहे, धारूरच्या नकाशामध्ये खबरी मजार म्हणून नोंद आहे आणि जे नगर रचनाकारचा नकाशा आहे या ठिकाणी नगर रचनाकारच्या नकाशामध्ये त्यांनी कोणतेही खबरा नाही दाखविल्या त्या ठिकाणी आणि त्यांना फसवून त्यांनी एनएलोट मंजूर करून घेतला. कोण केलं हे कोमटवार म्हणून आहेत, दिलीप कोमटवार आणि त्यांचे बंधू असे बरेचसे कोमटवार आहात त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी खबरस्तान असल्यामुळे एक सामाजिक कार्य करणारा आसिम जरगर एक सामाजिक कार्य करीत असल्यामुळे आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत व हे एनएलोट बोगस असल्यामुळे त्याला प्रशासनाने लक्ष देऊन या ठिकाणी आम्ही आसिम बरोबर या पडत्या पावसामध्ये. आसिम सादिक जरगर, राहणार धारूर तालुका जिल्हा बीड. मोजे धारूर येथील जमीन सर्वे नंबर 722 मध्ये ओपन पेस, बगीचा, गार्डन, स्टॅच्यू जमीन और अतिक्रमण केलेले आहे. अगर एनएलोट त्यांनी मंजूर केला पण ओपन पेस, स्टॅच्यू, गार्डन, रस्ता गेले कुठे ह्याची पूर्ण त्यांची चौकशी करावी. और ती अतिक्रमण केलेले आहे, ती अतिक्रमण हटविण्यासाठी आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथे उपोषणावर बसलेले आहे. ती आमची मागणी त्यापर्यंत पूर्ण होत नाही, त्या आम्ही उपोषणात सोडणार नाही, ही आमची मागणी आहे. अतिक्रमण किसने किया वहाँ पे? अतिक्रमण सुरेश कोमटवार, वो कोमटवार फैमिली ने करे वाला है, उसको हटने के लिए हम यहाँ पे उपोषण को बैठे हैं. और अभी आपने इस ताल्लुक पे वक्फ बोर्ड में एप्लीकेशन दिया? वक्फ बोर्ड के अंदर, जिलाधिकारी ऑफिस के अंदर, तहसीलदार कार्यालय में, मुख्याधिकारी के अंदर हमने एप्लीकेशन निवेदन दिए वाले, उसके अंदर भी उन्होंने कुछ कार्रवाई नहीं की, ना चौकसी की. इसके लिए हम यहाँ पे उपोषण को बैठे. हमारी मांगनी जब तक पूरी नहीं होती जब तक हम यहाँ उपोषण से उठने वाले नहीं हैं. आप प्रॉपर कहाँ के रहने वाले? धारूर तालुका जिला बीड. आम्ही त्याआधी आम्ही बीड जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर उपोषणात बसलो असता त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही याच्यात कारवाई करू. विभागीय आयुक्तालयासमोर आम्ही उपोषणात बसलो आहेत व जोपर्यंत यात कोणताही ठोस निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आसिम सोबत इथं आमरण उपोषणास बसणार आहोत.